आणि हा लढा कशासाठी होता माहितीये? एका अगदी अगदी मूलभूत हक्कासाठी, पाण्यासाठी. महाडमधलं चवदार तळं. आता कागदोपत्री पाहिलं तर हा एक सार्वजनिक पाणवठा होता, पण प्रत्यक्षात काय होतं? दलितांना या तळ्यातल्या पाण्याला हात लावायला सुद्धा सक्त मनाई होती. आणि तेव्हाच डॉक्टर आंबेडकरांनी त्या व्यवस्थेला एक साधा, सरळ पण तितकाच भेदक प्रश्न विचारला. ते म्हणाले, जर पाणी सार्वजनिक आहे तर मग माणूस अस्पृश्य कसा असू शकतो? याच लढ्याचा एक निर्णायक क्षण आला. तो दिवस होता 25 डिसेंबर 1927. याच दिवशी या विषमतेच्या विचारधारेला एक प्रतिकात्मक आव्हान देण्याचा निर्णय झाला. मनुस्मृती जाळून. आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. हे जे कृत्य होतं ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतं, अजिबात नाही. हा लढा होता त्यातील अन्यायाविरोधात. समाजाला साखळदंडात जकडून ठेवणाऱ्या त्या मानसिकतेवर केलेला हा एक थेट वैचारिक हल्ला होता. डॉक्टर आंबेडकरांच्या शब्दांतच सांगायचं